नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग। आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण चाललो आहोत ते म्हणजे महालक्ष्मी दर्शनासाठी। मार्गशीर्ष महिना सुरू आहे, तर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आपण निघालो आहोत। मी, मम्मी आणि पप्पा, आम्ही तिघ जण। दादा येत नाही कारण दादाला जॉबला जायचंय। तर मग आपण आता निघणार आहोत। तर ट्रॅव्हलिंग आहे बसचं, सुरुवातीला अंधेरीपर्यंत। बस आपल्याला जमत नाही, इथल्या इथे नॉर्मल ठीक आहे, पण त्यानंतर पुढे आपण ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहोत आणि तिकडनं मग टॅक्सीनी। तर मग बघूया आजचा ब्लॉग कसा बनतोय। तर मग खूप भारी वाटणार आहे। मार्गशीर्ष महिना असल्यावरती आम्ही लहानपणी जायचो, सकाळी 4-5 वाजताच आम्ही निघून जायचो। महालक्ष्मी, मुंबादेवी, सिद्धिविनायक वगैरे सर्व करून यायचो। पण अशी खबर आली आहे की सध्या सिद्धिविनायक मंदिर बंद आहे, त्यामुळे आपण फक्त महालक्ष्मीलाच जाणार आहोत। आणि आपण आता निघालो आहोत लेट, ते म्हणजे 10:30 वाजले। तर मग आता आपण निघालो आहोत। तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आता निघूया, पप्पा पुढे गेलेत, मला थोडा उशीर झाला। आणि मित्रांनो, आपला याच महिन्यामध्ये 17 तारखेला मला उडीसाला शो होता, लावणी वाजवायचं होतं, पण 20 तारखेला आपल्याला मोरया बिट्सचं काम आहे, त्यामुळे मला तो रद्द करावा लागला। तर मग मस्तपैकी आपला उडीसा दौरा सुद्धा होणार होता। मी पहिले कन्फर्म केलं होतं की त्यानंतर मला पटकन डेट लक्षात आली, तेव्हा मग मला तो शो कॅन्सल करावा लागला। म्हणजे बाहेरची पोरं होती, भांडूपमधून आपला करण ढोलक प्लेअर होता, आदित्य येणार होता कीबोर्डसाठी, रील स्टार आपला, पण त्याला सुद्धा कामं असल्यामुळे त्याने कॅन्सल केलं। मग नंतर मला पण डेट पटकन लक्षात आली, त्यामुळे मग मी सुद्धा त्यांना सांगितलं की मला नाही जमणार। तर मग आपण सुद्धा तो शो कॅन्सल केला। तर दुसरा ढोलकी प्लेअर ॲडजस्ट झालाय, नशीब, नाही तर आपल्याला काही करून जावंच लागलं असतं ओडिसाला। तर मग बघू, ते सगळं थांबवूया आणि आता आपण निघू। पप्पा पुढे गेलेत, मम्मी इकडे तयारी करून उभी आहे। तर आधी आपण घरातून निघू, नाही तर पुढे आपल्याला अजून लेट होईल। तर चला पुढे बघत राहू काय काय होतंय। साईराम, आपण आलो होतो भांडूपमध्ये आणि आपला छोटासा सबस्क्रायबर, आपला यूट्यूबचा फॅमिली मेंबर भावाला भेटून खूप छान वाटलं। तर कसे वाटतात भावा व्हिडिओज? एकदम भारी। आणि दादा भारी पालखीचे ब्लॉग बनवतो, पालखीचे ब्लॉग बघतो तो आपले, प्लस इंस्टाग्रामला आपले रील सुद्धा बघतोय। तर भावाला आपले व्हिडिओज खूप आवडत आहेत, तर असे व्हिडिओ सगळ्यांसाठी आपण कंटिन्यू घेऊन येत राहू। आणि भावाला भेटून खूप छान वाटलं। साईराम, तर आपण निघालो आहोत रिक्षेने अंधेरीला। बरं झालं, तर अंधेरीला जाऊ आणि बघू। आणि मित्रांनो, आज आहे दत्त जयंती, सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बघू पुढचं ट्रॅव्हल कसं होतं आहे, ट्रेनला गर्दी नसणार, सॅटर्डे आहे आज। पप्पा पण आहेत ते बघा, मागाशी मम्मीला बघितलं, पप्पा पुढे आले होते, मोबाईल विसरून गेले, आम्ही लोक घेऊन आलो, पप्पा परत सिग्नलवरून घरी आले नाही। तर मग मोबाईल घेतला आणि मग आता आम्ही निघालो आहे, ऑटोमध्ये बसलो आहे। तर डायरेक्ट आपण रेल्वे स्टेशनला जाऊन भेटू। तिकडे पण पप्पांनी लाईन लावली आहे, इकडे मी लाईन लावली आहे। पप्पांचंच झालं लवकर, जाणे दो। तर आपले तिकीट्स वगैरे काढून झाले आहेत आणि आता आपण निघालो आहे प्लॅटफॉर्मला। मम्मी पुढे चालली आहे, तर मग बघू कशी गर्दी आहे, काय आहे। तर आपण पोचलोय महालक्ष्मीला, इथून आता टॅक्सी करू आणि पुढे निघू। ट्रेनमध्ये थोडी गर्दी होती, नंतर बऱ्यापैकी खाली झाली, तेव्हा आपण शूट घ्यायला सुरुवात केलं। तर आधी वरती जाऊ आणि टॅक्सीचा जुगाड करू। टॅक्सी टॅक्सी पुढे पाठवतायत, काय लॉजिक समजत नाही। मागच्यांना विचारलं तर ते म्हणतात पुढे जावा पुढे जावा, मधले काय करतात, मग पॅकिंग भरून घेऊन जाणार वाटतं।
टॅक्सीमध्ये बसलोय मित्रांनो, पण टॅक्सी फुल झाल्याशिवाय सोडणार नाही असा विषय आहे इकडे. पहिल्यासारखं नाही राहिलं की पर्सनल टॅक्सी करून जायचं. आता इथे सगळं शेअरिंग झालं आहे. तर जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत बसावं लागेल. तर आपण पोचलो आहे महालक्ष्मी मंदिराकडे. गर्दी तशी नाही आहे, पण पुढे आता माहिती नाही. इकडे रांगेच्या साईडला तर गर्दी कुठेच दिसत नाही आहे. बघूया, आतमध्ये जाऊया आणि गर्दी भेटली चालेल, आलो तर आहे, नसेल तर अतिउत्तम. बघू. एंट्रन्सवरतीच कशी दुकानं आहेत पेड्याची, प्रसादाची. गर्दी नाही आहे मित्रांनो, पुढे पण दिसत तर नाही. बघू, पुढे जाऊया आणि आपण पण चपला वगैरे ठेवू आणि मग पुढे मंदिरामध्ये शूट घ्यायला भेटणार नाही आहे आपल्याला. ऑलरेडी माहिती आहे मला सुद्धा पुढे लाईन असेल. सगळी दुकानं आहेत इकडे लाईनीत बघा. नाश्ता, चाय, सरबतवाले आहेत. मम्मी काय सरबत? हां, आता पिणार आहे. मी बघते वर जाय. माझी मजा असते या लोकांबरोबर आलो की खायला पियला फुल तुफान असतं. हां, मंदिरात शूट घ्यायला आपल्याला भेटणार नाही मित्रांनो. बघू. हाराची दुकानं सुरू झाली बघा, मस्त. बऱ्याच वर्षांनी आलोय मी तरी. लहानपणी ना. चला, आपली रांग सुटली आहे. तुम्हाला एकदा इथूनच दाखवतो बघा. खा तू. दोनों पाव दे दो. तर मित्रांनो, दर्शन घेऊन झालं आणि आपण आलोय बाहेर. भेटू थोड्या वेळाने, मग आपण बोलू. अंकल हसतायत. पेढे घेतो आम्ही आणि पेढे वगैरे घेऊन इथून बाहेर निघू आणि मग भेटूया. काहीतरी खाऊया, पोटपूजा आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात. लवकर दर्शन झालंय. वाजले किती आता? आम्ही घरातून 11:15पर्यंत निघालेलो आणि आता वाजले बघा तिथे 10 झाले. बघू, काहीतरी खाऊन घेऊ आणि भेटू. या मस्तपैकी थोडंसं खाऊ आणि मग भेटूया. अजून मिठाई घेतो आम्ही. घे पिशवीत ठेव. मिठाई घेतो आम्ही. हा, चल चल. का आलं? हाय का? मित्रांनो, नाश्ता वगैरे करून बाहेर आलो आणि परत एकदा मिठाई घेतली आणि आता आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला. काय बघते? हा आहे बघ. नाही आहेत ग, पण शॉपिंग आमची शॉपिंग संपणार नाही. शंका बिंका घेते काय? नाही ना, वाळा पायातला नाही. तर एवढं इथून काहीतरी घेऊ आणि मग आपण निघूया घरी जायला. कसला कॉईन बघताय? काय आहे ते? तू घेतले? रांगोळीचे साचे घेतलेत. चल, पैसे काढ. पैसे नाही दिले अजून. नाही की नाही काही ते. ते 10 वाले 2 घेतलेत. तर आपण निघालोय स्टेशनला जायला. टॅक्सीमध्ये बसलोय पुन्हा एकदा आणि आता डायरेक्ट अंधेरी स्टेशनला जाऊन भेटू आपण. मध्ये कुठे भेटूया.
तर मित्रांनो आलोय मोबाईलला बॅक कवर घ्यायसाठी. इकडे आलो नाही, लोक भांडायला लागले, इकडे या, इधरा उधरा इधरा उधरा. शेवटी या बाईने खेचून घेतलं मला. बघू बॅक कवर कोणतं घेऊ नवीन. तर मित्रांनो अंधेरीला आलो, बॅक कवर वगैरे घेतलं. तुम्हाला बॅक कवर दाखवतो कसं आहे. असं आपण कवर घेतलं आहे मोबाईलचं. न्यू लुक आणि दर्शन वगैरे छान झालं. मसाला खाल्ला, आता ज्यूस पी आलो आणि आता घरी जायला निघालो आहे. तर खूप भारी वाटलं. गर्दी होती पण ती कशामुळे, कारण की 12 ते 12:20 12:25 ते लोक नैवेद्य चढवतात. त्यासाठी मंदिर बंद होतं. त्या लोकांचं नैवेद्य वगैरे चढवून झालं तोपर्यंत मागे गर्दी झालेली. त्यानंतर मग पटापट लाईन सोडली. जेवढं जमेल तेवढं चांगल्या पद्धतीनं तुम्हालासुद्धा दर्शन करायसाठी मी शूट घेतला. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, ते लोक ओरडत होते. मी एकदा शूट घेतलं, त्यानंतर बोललो आता बस, आता नाही जायचं. थोडंसं वन साईडने भेटलं तरी खूप झालं. तर असं काहीसं दर्शन वगैरे झालं आणि आता पुन्हा बँकेच्या ऑर्डरसाठी फोन येत आहे. तर आता आधी घरी जायचं आहे आणि मग ऑर्डर कन्फर्म करायची आहे. आणि जर ऑर्डर कन्फर्म झाली तर आपल्यासोबत आदित्य रील स्टार पुन्हा आपला भाऊ वाजवायला येणार आहे, कारण की गाण्याची अवेलेबल नाही आहे. म्हणून मी आदित्यशी कॉन्टॅक्ट करून ठेवला आहे. आता बघू ऑर्डर कन्फर्म झाली तर याचा पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आपल्या बँकेचा मोऱ्याबिकच्या कामाचा बघायला मिळेल. वरातीचा कॉल आहे. तर आता आधी घरी जाऊ आणि मग घरी जाऊन ब्लॉग एंड करूया. तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे. फ्रेश वगैरे झालो, ड्रेस कोड चेंज केला आणि आता जरा झोपून घेतो, कारण की आपल्याला परत जायचं आहे संध्याकाळी. मला आपल्या पालखी पदयात्रेचा साई भजन सांस्कृतिक मंडळाचा फॉर्म भरायला, कारण आपली 23 तारखेला पालखी निघणार आहे. तर त्यासाठी फॉर्म भरायला जायचं आहे. तर आता ब्लॉग आपण अजून लांबवूया नको, ब्लॉग एंड करूया. दर्शन वगैरे छान झालं. आजचा आपला ब्लॉग असा काहीसा होता. खूप भारी वाटलं. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि खूप छान दर्शनसुद्धा झालं. तुम्हालासुद्धा दर्शन घडवून दिलं आहे. तर ब्लॉग आता आपण एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.